हे पुस्तक असं आहे की थोडक्यात आता मी गेले 2 महिने 3 महिने जे काम चालू ठेवलंय चौलचा इतिहास, माझं मूळ गाव चौल असल्यामुळे, तर त्याचे जे फेसबुकला पोस्ट आलं तर त्या सगळ्या संग्रहित करतोय. हा, पण सगळ्यात एक महत्वाचं, हे आपण पुस्तक म्हणून नाही करत, कादंबरीचं रूप देतो त्याला. पण कादंबरीचं म्हणणं ठेवायचं नाही, कारण आता माझ्या 18 कादंबऱ्या आल्या. पण मला हे बखरच्या स्वरूपात आणायचं, कारण ऐतिहासिक पुस्तक आहे. हा दस्त म्हणून मला दावा करायचा नाही, पण ह्यातलं कुठलंही तथ्य हे चुकीचं नसलं पाहिजे. मी तुला खास बोलवलंय ते एवढ्यासाठीच की तुझा इतिहासावर अभ्यास आहे, चौलवर अभ्यास आहे. कारण माझ्या प्रतिक्रिया तू देत होतास त्याच्यावर नक्की कळत होतं. आणि कौटुंबिक संबंध आहे, तर मला प्रस्तावना पण ही तू द्यावीस अशी माझी इच्छा आहे, नंबर 1. आणि नंबर 2, ह्याची मूळ कल्पना पहिली तू समजून घ्यावीस की चौलचा इतिहास पर्यटकांना कळला पाहिजे, नवीन विद्यार्थ्यांना कळला पाहिजे. आणि इतिहास अभ्यासकांना हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून रेडीमेड ठेवा वाटलं पाहिजे. पण तुम्ही कुलाबा गॅझेट घेता, रायगड गॅझेट घेता, अष्टागाराचा इतिहास घेता, तसा नुसता इतिहास ठेवायचा नाही, शुष्क नाही ठेवायचा. हा, तर एखादा कीर्तनकार देवळात बसून ही कथा सांगतोय, चौलची कथा, चौल नगरीची कथा, म्हणजे रेवती चंपावती नगरी किंवा मूळ चौल, त्याची बदललेली नावं, मग सातवाहन काळात कसे आले, मौर्य काळ, इतर काळ, मग व्यापारी प्रगती, बंदर प्रगती, मग पोर्तुगीज, मग मराठा, हे सगळं जो सत्तांतर आहे हे ह्याच्यात येतंय. पण ते कथेच्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकरणात येते. कोणतरी सांगतंय कथा, त्याला आपण कालपुरुष म्हणूया. आणि मग तो कालपुरुषची पुन्हा कोणतरी व्याप्ती कोणी भरून काढायची, कारण मग ते अगदी महाभारतासारखं होईल. मै कालू तसं नाही करायचं. तर चौलला तू कधी गेलेला आहेस तर दत्ताच्या डोंगरावर एक अतिशय प्रचंड वृक्ष, म्हणजे काही म्हणजे ज्याला आपण चोर चिंच किंवा गोरख चिंच म्हणतो, तो गोरख चिंचनी ही सगळी चौलची निदान काही 1000 वर्ष नसेल पण काही शतकं तरी बघितलेली आहेत असं आपण म्हणूया. कव्हर केले. आणि तो खरंच तिथून दिसतं, कारण मी तिथून बघितलेलं आहे. म्हणजे इव्हन चक्री वादळानंतर सुद्धा तो टिकलाय. आणि नंतर मी गेलो होतो तर तिथे थांबून बघितलं तर संपूर्ण चौलचं बर्डव्ह्यू तिथून मिळतो. मग तो ही सगळी चौलची आक्रमण, इतिहास हा सगळा बघतोय, अनुभवतोय, आणि आजही तो जिवंत आहे. मग तो तुम्हाला ही कथा सांगतोय, घडली ती. आणि मग हे ते ऐतिहासिक घटनांवर आधारित असलेली कादंबरी, पुस्तक, मग कथाकथन म्हणून आणायचं का तर नाही, कीर्तनकारांची कथा आणायची का तर नाही, कारण याच्यात काल्पनिक थोडं काहीच नसणार आहे. वस्तुस्थिती कोणतरी सांगते, म्हणून तो चोर चिंच आणि बखरे नाव दिले, आणि म्हणून या पुस्तकाला बखरे नाव दिले. आता मला तू सांग की तुला ही मुळात कल्पना कशी वाटली. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण आता चौल बद्दल बोलूया. बोल आता. कल्पना मला खूप अप्रतिम वाटली, छान वाटली. म्हणजे एका वेळेला 3 उपयोग आहेत त्याचे. एक तर अर्थात एक कादंबरी म्हणून वाचायला हे आपण म्हणतो की अगदी सामान्य माणसालाही आवडू शकेल. दुसरं म्हणजे जे अभ्यासक असतील एक दस्तऐवज म्हणून हे वापरू शकतील, कदाचित त्याच्यावर ते अजून माहिती शोधू शकतील. बरोबर. आणि सगळ्यात तिसरं महत्वाचं, तुला 1 मिनिट बघतो, ह्याच्यात आपण सगळे संदर्भ ग्रंथ पानासहित देतोय नंतर शेवटी अनुक्रमणिका. आभार नुसते मानत नाही, पण ते म्हणजे लोकांना त्याचा आधार द्यायला बोलणं. आपण कुठून जे सगळे संदर्भ घेतले तेही देणार अगदी. याच्यासाठी ना थोडा एक सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला ना थोडं चौल हा परिसरच एकदा फिरून बघायला लागला. जाऊया ना, 1.5 तास पूर्ण. नक्की. आणि थोडं प्लॉट असा करायचा की तो वृक्ष जिकडे आहे तिथून त्याला काय काय दिसतंय. क्या बात आहे. तर थोडक्यात आता दत्ताच्या टेकडीवर आपण गेलो की तो जो वृक्ष आहे तिथून त्याला अथांग समुद्र दिसतो. बरोबर आहे. खाली त्याच्या सातखणी दिसते, रेवती नदी दिसते, इकडच्या बाजूला अगदी वाव्यापर्यंतचा परिसर दिसतोय पूर्ण. सराई दिसते जिथे डान्सिंग हॉल आहे. म्हणजे डान्सिंग हॉल ऍक्च्युअली काय आहे की सराई, आम्ही डान्सिंग हॉल बोलतो, माझी शेती स्वतः तिथे आहे. सराई म्हटलं ना की लोकांच्या अशा एकदम संकल्पना खूप अशा जागृत होतात. अच्छा. ते काय माहितीये का की सराई हा फक्त डान्सिंग हॉल नव्हता. अच्छा. सराईचं मुळात महत्व काय होतं की सराई याचा अर्थ काय आहे की जे टुरिस्ट किंवा जे ट्रेडर्स आलेले असतील यांना आपण जसं रेल्वे स्टेशनवर क्लोक रूम किंवा ह्याच्यात आपण आपलं सामान किंवा हे सगळं ठेवतो जर ट्रेनला उशीर असेल, किंवा काही ठिकाणी लॉक अँड की अशा रूम्स असतात, तुम्हाला कॅबिनेट्स मिळतात. तर तशासारखं होतं. कारण एक लक्षात घ्या, त्या काळातला जो व्यापार होता हे साधारण एक मनात आणा तुम्ही की 10वं शतक आहे, 8वं शतक आहे, की ज्या वेळेला पूर्णपणे सगळं समुद्रामार्गेच व्हायचं. म्हणजे आता हे जे मुळात व्यापारी यायचे हे काही वर्षांसाठी यायचे आणि काही वर्ष व्यापार करून ते परत जायचे. बरोबर आहे. आता हे जेव्हा इथे यायचे तर एक असा
नियम होता हा, हा, हा. की चौल ही होती ना, ही पूर्ण बंदिस्त असं शहर होतं. हा, हा, हा. म्हणजे आज आपण जसं म्हणतो ना की त्याला गेटेड कम्युनिटी जशी म्हणतो ना, हा, हा, की हा. त्याला पूर्ण वॉल फेन्सिंग होतं. बरोबर आजही आहे. तुम्हाला जुने ते आहेत. त्याला अप्पर चौल आणि Upper लोअर चौल. चौल असं म्हटलं बरोबर जातं. आहे. कधी कधी ते अप्पर चौल मुस्लिम म्हणजे हा. वेगवेगळ्या शाह्यांपैकी कोणाकडे तरी होतं, हा, हा. आणि लोअर चौल ते म्हणजे आलं या सत्तरी. पुस्तकात हा. सगळं. तर मग हा पोर्तुगीजांकडे भाग होता, पण सराई त्याच्याही आधीच आहे. बरोबर. आता सराई काय, तर ज्या वेळेला हे सगळे जे व्यापारी यायचे, हम्म, हम्म. बघा आता हे कुठून यायचे, तर हॉर्मझवरनं यायचे, हम्म. नंतर बुशरा, हम्म. असे हे सगळे मध्यपूर्व किंवा ह्या भागातले आहेत. इथून ही लोक तिथल्या गोष्टी इथे विकायला आणायची, आणि भारतातला जो सगळा जिन्नस म्हणजे अगदी तलम कापड जे असायचं ते, हम्म. नंतर सिल्क रेशीम, त्यानंतर सोन्याच्या काही गोष्टी, असं बरंच काय काय होतं की ह्या बऱ्याच गोष्टी तिकडे जायच्या. हम्म, हम्म. काही उत्खननांमध्ये चायनीज पोर्सलिन पण मिळालेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे जे चायनीज ट्रेडर्स इकडे यायचे त्यांच्याकडून हे ट्रेडिंग पुढे होत अगदी अगदी जायचं. बाउल सोरे पण मिळालेले हा, आहेत. आता सराईचा का उल्लेख आहे मुद्दाम, तर सराईबद्दल एक लोकांना असं वाटतं की तिकडे फक्त नाच आणि मनोरंजन, त्याला आपण ते- आता लोकल भाषेत नायकिणीचा वाडा म्हणतो. हा, पण मुळात ते काय आहे की ते तेवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्याची जर नीट रचना तुम्ही बघाल हम्म. तर तिथे ही लोक राहत होती, बरोबर आहे. आणि फक्त ते राहत नव्हते, तर तिथे छोटेखानी अशी त्यांना प्रेयरसाठी अगदी मशीद प्रार्थनेचं स्थळ. ठिकाण असं की जे त्याच्यात दिसतं तुम्हाला. हम्म, हम्म. आणि आज जर बघाल तर आज ती मे बी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे नक्की, का ती कुणाला कसायला दिली तिथली शेत हे माहिती नाही मला, हम्म. पण तिथे 2 शेतं आहेत आज पडलेली. ते एक मागचं शेत आहे ते आमचंच आहे, तुमचंच आहे का? आणि त्याच्या हा. पुढची आहे ती ही आहे, त्याला बाजूला एक तळ आहे. तळ आहे. हा, आता एक सांगतो, ते तळ तुम्ही बघता ना, त्या तळ्याच्या इथून जर तुम्ही बर्ड व्ह्यूनी बघाल तर तो जो रस्ता जातो हा पुढे ते बागमळा, हा, मध्ये ते हे लागतं देवघर. देवघर, आणि मग बागमळ्याच्या बाजूनी महालक्ष्मीचं देऊळ आहे ना, तिथे तो तिथे. रस्ता आहे. आता महालक्ष्मीच्या देवळाच्या अलीकडे पण एक नाईक आहेत. हो, त्या बरोबर. नाईकांच्या घराच्या समोर त्याला सातेर किंवा सातवीर किंवा असं म्हणतात. हो, हो, हो. तर त्या वीरगळ आहेत. आता ह्या ओके. वीरगळ तिकडे आहेत. आता वीरगळ मुळात हा कालखंड आहे 8व-10व शतक ते 12व्या शतकापर्यंत, हम्म. शिलाहारांचा कालखंड. बरोबर. वीरगळ मुळात अर्थ काय, तर वीर आणि गळलू. हा. गळलू हा शब्द कानडी आहे. अच्छा. गळलू हा दगडाला गळलू म्हणतात. तर जो एखादा वीर गावाच्या रक्षणासाठी गतप्राण झाला, हा, तर बरोबर. ह्याच्या स्मरणार्थ तो वीरगळ उभा केला जातो. हम्म. आता वीरगळ कसा वाचायचा, तर खालून वर एक थोडस बरं. हे करतो मी, नाही, पाहिजे ना आपल्याला माहिती देतो कुठे. आणि मग परत संदर्भ. त्या वाड्याकडे येतो. म्हणजे नक्की नक्की. तर वीरगळ काय, तर वीरगळ अशासाठी आहे की खालून वर तो वाचत जातात. अच्छा. खाली ती गेलेली व्यक्ती आहे, हा. हिचं कोरलेलं चित्र असतं, हम्म. त्याच्यावर ती कुठल्या युद्धात गेली आहे. अच्छा. हा, तर हा. इथला वीरगळ ह्याच्यात मला एक वेगळं पण जाणवलं की त्याच्यात भाला मारून ती गेलेली आहे. तर एक जण असा भाला मारताना दाखवला. दाखवलेलं हा, आहे. आणि मग वर ती, आता ते कसं होतं की बहुतेक बऱ्याच अंशी शिलाहार हे शैव होते, हम्म. त्यामुळे वर शिवलिंग दिसतं, आणि एक ती प्रोसेस असते ना ऍडोलेशन करून की त्याला त्या पंथात आणलं जातं हो, किंवा बरोबर. स्वर्गलोकी आणलं जातं. हो, हो. तर मग त्याच्यात ते वर तो स्वर्गलोकात गेला बरोबर. असं आहे. आणि मग त्यावर तुम्हाला कलश दिसतो. बरोबर आहे. कलश हे त्यांचं चिन्ह होतं, जसं आता आपलं अशोक चक्र आहे बरोबर. किंवा 3 सिंह आहेत, तर तसं हे त्या काळातलं त्यांचं चिन्ह होतं. या पुस्तकात आपण विरगळवर एक वेगळं प्रकरण केले. अच्छा, वीरगळवर केलेलं ओके, आहे. हा. तर मग तो अमृत कलश जो आहे ना, अमृत कलश, हा, हा. आणि बाजूला सूर्य आणि चंद्र असे कोरलेले असतात. थोडक्यात यावत चंद्र दिवाकर, जिथपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे शिलाहारांचं राज्य राहील. हा. तर असे वीरगळ तिथे आहेत. गुड. म्हणजे एक लक्षात घ्या की हा तो बाहेरचा खरा रस्ता होता. हा. आता आपल्याला टार रोड या डायरेक्ट कनेक्ट करणार आहे. हा. तर हा रस्ता असा बाहेर जातो, जे तुमचं शेत आहे हा. किंवा जे तळ आहे, हा. तर त्या तळ्याच्या अगदी मागेच ते हे आहे आपलं नायकिणीचा वाडा. व्हिडिओ पण आहे ना, हो, हो. कुठे गेला होता? कुठेतरी ठीक आहे, आपण नंतर हा, तर मग बघूया. त्याच्यावर मी तुम्हाला ते दाखवलं हो, हो, असतं हो, की हो. एक्झॅक्टली नाही, बरं, तिकडे आहे मोबाईल, तिकडे आहे, पण आपण तो नंतर बघूया आपण. त्याच्यात हे आहे म्हणजे त्याचा व्हिडिओ. तर मग त्याचं कारण काय आहे की आता पुन्हा की ही सराई किंवा नायकिणीचा वाडा किंवा कळवंदिणीचा वाडा हा. हे शहराच्या बाहेर होते. बरोबर. जुन्या काळाप्रमाणे जेव्हा हे सगळे फिरस्ते व्यापारी, कारण एक लक्षात घ्या की एक डोळ्यासमोर ज्या वेळेला आपण ही बखर लिहितोय, हा. तर आपल्याला आज जी मुंबई आहे हो, ती अस्तित्वातच ही नव्हती. अस्तित्वात नाहीये, आणि चौली मुंबई हो. आहे. यासाठी मी मुद्दाम माडगावकरांचं पुस्तक आणलेलं आहे, मुंबई बरोबर. नगरी. हो, हो, तर हो. ते थोडं तुम्ही रेफर केलं ते, आणि मुंबई पास्ट अँड प्रेझेंट मंजिरी कामतांचं कामतांचं हा. ते. तर ह्या 2 पुस्तकांवर जरूर, संदर्भ जरूर. येतील की स्टोरी टेलिंग कसं आहे.
आणि मग पुन्हा मग तो वाडा बाहेर का असतो तर ह्याचं कारण आहे की ते येताना बऱ्याच गोष्टी विकायला आणतात. हा. तिथे त्यांना लॉक अँड की अरेंजमेंट मध्ये ते सगळं ठेवता येतं. अच्छा. आणि ज्या व्यापाऱ्यांची लग्न नव्हती झालेली हम्म. म्हणजे इथल्या स्थानिकांबरोबर हा. त्यांना सूर्यास्तानंतर परत बाहेर यायला लागायचं तर त्यांचं राहण्याचं ते ठिकाण होतं. ओके. विश्रामगृह हा. आणि मग शबाब इबादत सगळंच तिकडे असायचं. गुड गुड. सगळे अंडर बांधरूप नाही मी म्हणू शकत, एवढा क्लेम नाही करू शकत, पण असं तिथे बाहेर होतं. कारण विरंगुळ्याचं काय साधन असणार त्यांना तर त्यावेळेला नर्तिका. आता त्या ह्याच्यानंतर तुम्ही बघाल तर हे इथे राहायचे आणि ज्यांची लग्न व्हायची या लोकांना गेटेड सिटी जे आतलं चौल होतं इथे त्यांना राहण्याची परमिशन होती. त्यामुळे ही स्थित्यांतरा बरीच घडत गेली. एका ठिकाणी एक अर्धवट अशी आता जीर्ण झालेली मशीद पण आहे. हो. याचं कारण काय आहे की वेगवेगळ्या ज्या शाह्या होत्या एक लक्षात घ्या आपण जरी काय म्हणतो म्हणजे तशी कलुषता नव्हती लोकांमध्ये त्यावेळेला नव्हती. हा म्हणजे लढत होते पण एकमेकाच्या धर्माचा त्या दृष्टीने लोक आदर करायचे. कारण जेव्हा हे सगळे मक्का मदिनेला जायचे तर समुद्रामार्गे जे जायचे थोडक्यात चौल किंवा खालचं मुख्य दाभोळचं बंदर, कालांतराने दाभोळचं बंदर हे महत्वाचं ठिकाण होतं की तिकडून सगळे मक्केला जायचे पण चौलवरनही जात होते असे उल्लेख आहेत. आणि एक लक्षात घ्या की ज्या वेळेला एखादी निजामाची किंवा शहाची आदिलशाह निजाम म्हणजे आदिलशाह म्हणजे थोडक्यात त्या शाहीतलं म्हणतोय त्यांची कुणाची बीबी असेल तर ही काही एकटी जाणार नाही, सिंगल तिकीट लवाजमाच असणार. तर हा लवाजमा त्यांच्या बरोबर असायचा आणि मग मजल दरमजल करत ते जायचे. तर आणि मग त्यांना ती इबादत किंवा त्यांच्या ज्या प्रेयर्ससाठी त्यांना ती मशीद होती. बरं. आता तुला आणखीन एक सांगतोय ह्या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य असं झालंय की ते बखरमध्ये सगळं घेतोय हे सगळं म्हणजे आपण जे कलेक्शन केलेलं आहे आपण संकलन केलं असंच म्हणतो. मी काही इतिहास अभ्यासक नाही किंवा मी काही इतिहासकार नाही त्यामुळे मी ते क्लेम करणार नाही परंतु संदर्भ देतोय. पण मला एक त्यातलं आश्चर्य वाटलं की चौलचे जे 4-5 फॅक्टर मी आज तुझ्याशी बोलणार आहे की बुद्ध लेणी म्हणून आज आपण हिंगुळजा देवी वगैरे म्हणतोय ज्याची पाकिस्तानात मूळ स्थान आहे हिंगळज म्हणून आणि तिथे आजही भन्साळी समाज जातो काही प्रमाणात. आपल्याकडे इथे भन्साळी समाज आहे विशेषतः पालघर तालुक्यात भन्साळी समाज आहे ते इथे पौष पौर्णिमेला येतात. पौष पौर्णिमेला मोठी हे असते आणि आजही हिंगुळजा देवी आहे त्याच्याबद्दल आलंय बरंच ह्याच्या पुस्तकात. पण ह्या हिंगुळजा देवीच्या बाजूची जी लेणी होती तिचा कालावधी मी बुद्धकालीन म्हणतोय कारण ती बौद्ध लेणी मानली जातात. पण ते खरं तर व्यापाऱ्यांचं एक विश्रामगृह टाईपच आहे म्हणजे थांबायचं ठिकाण. याचं तू एक्सप्लेनेशन कसं करशील किंवा तुझा याबद्दलचा अभ्यास काय? आपण चौल पुरतं बोलूया. मांडाड आहे पलीकडे कुड्याची आहे ते आपण बाजूला ठेवूया. आता चौल पुरतं सांगतो तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की चौल हे एक मोठं ट्रेडिंग हब होतं. थोडक्यात ती मुंबई होती त्या काळातली. आता बौद्ध धर्म आणि जैन धर्म किंवा बौद्ध पंथ आणि जैन पंथ असं आपण म्हणूया यांना जास्त एक भारदस्तपणा किंवा एक प्रचारकी पद्धतीने त्यांचा प्रसार झाला हा व्यापाऱ्यांमार्फत झालेला आहे. आणि सगळीकडे तुम्हाला ही लेणी दिसतात ही त्या त्या काळातले जे ट्रेडिंग रूट होते. जसं मांदाडचं आहे त्यानंतर तुम्ही बघाल तर पुढे जाताना आपल्या दासगावच्या समोर दिसतात महाडच्या इथे जाताना गंधारपाले ही सगळी जी आहेत तर ही सगळी लेणी मार्गावरची आहेत ती ट्रेडिंग रूट आहे. हा ट्रेडिंग रूटच होता. त्या काळात एक लक्षात घ्या की श्वापद चोर असे हे सगळे जे असायचे यांच्यापासून संरक्षण म्हणून उंचावर राहणं कोणी जास्त होतं. जुन्या काळात एक तुम्ही ऐकाल तर एक टर्म होती किल्ले लढवणं. किल्ले लढवले जायचे सगळं वर किल्ल्यांवरच असायचं. कालांतराने टार रोड्स आले अशा एक एक गोष्टी येत गेल्या. नागरी वस्ती खाली आली आणि त्यानंतर आपण जास्त सेफ समजायला लागलो आयलंड फोर्ट जशी आपली खांदेरी उंदेरी आहे. पण मग नंतर ज्या वेळेला एव्हिएशन झालं त्यावेळेला तर त्यांचं फार महत्वच राहिलं नाही कारण विमानानेच डायरेक्ट वरून. पण मग हा आपण जर कालखंड अगदी विमानं नाहीयेत एअरवेज नाहीयेत म्हणजे एअरवे नाही रेल्वे नाही टार रोड नाही काही नाही. पण ह्या काळात कसं होतं तर मग ह्या काळात जास्तीत जास्त लोक उंचावर राहणं प्रेफर करायचे. आता लेणीही त्याच्यातून आलेली आहेत. जे जैन किंवा बौद्ध फक्त तिकडे भिक्कून असायचे तर तिथे श्रमण ज्याला आपण म्हणतो ना किंवा अशीही लोक असायची किंवा जे ट्रेडिंग करणारे होते तर ह्या लोकांनी सुद्धा बौद्ध पंथ स्वीकारलेला होता किंवा जैन पंथ स्वीकारलेला. आता ते काय करायचे की ते एक प्रकारे डोनेशन किंवा स्पॉन्सरशिप द्यायचे आणि त्या बदल्यात ते तर सगळं सामान घेऊन जाऊ शकत नाही पण त्यांच्या त्या गोष्टी तिथे ठेवल्या जायच्या. गोड गोड. तर मग ह्यासाठी ती रचना आहे. मस्त.
तुला एक इंटरेस्टिंग आहे, तुझा जन्म किती सालचा? 84. 84. माझा पहिला लेख चौलवरचा हा श्री अंकात हा 1980 साली आलेला आहे. म्हणजे मी मायनस 4 इयर्सचा होतो. आणि तेव्हापासून चौलचं साहित्य आपण गोळा करतो. तेव्हापासून. एक तर माझं गाव आहे म्हणून पण उत्साह होता, आणि चौलवरची माहिती सगळी स्कॅटर्ड आहे. हा. लोकांना, तिथल्या आता राहणाऱ्या लोकांना त्याचा उत्सुकता वाटत नाही, ती वाटावी. आणि एक दुसरा उद्देश आहे आपण, की जे बिभत्स पर्यटन सुरू आहे हा, आणि ते. चौलचं सुद्धा रूपांतर त्यासाठी जे होतंय विकेंड टुरिझम साठी, मला ते हेरिटेज टुरिझम कडे आणायचं आहे. त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत. चौललाही काही माहिती, चांगली माणसं आहेत, ज्याच्यात इतिहास संशोधक आहेत, अभ्यासक आहेत. मी विशेष एक नाव घेईन. एक तिथे आता निलेश नाईक नावाचा मुलगा हो आलाय. हो तो म्हणजे निसर्गोपचार तज्ञ आहे वर ते सोडा, मुंबईचा. पण तो वसईला राहिलेला हा आहे. वसईचं. आणि त्याला ख्रिश्चन धर्माच्या इतिहासाबद्दल माहिती आहे. थोडक्यात वाडवळ इतिहासावर त्याची मास्टरी आहे. वाडवळ भाषेची उत्पत्ती कशी झाली, आणि वसई आणि चौल हे जर तुम्ही साधारण कोणत्यामुळे होते, पोर्तुगीज कालामुळे. कारण त्याही आधी. त्याही आधीच ते आहे बरं, पश्चिमाची महिकावतीची बखर. नाही, त्याही आधी. आणि मग तो महिकावतीचे मकर तर आले या पुस्तकात. हा. तर या सगळ्याचा अभ्यासक तो असल्यामुळे त्याच्याशी पण गप्पा मारताना काही नवीन गोष्टी आल्या. आता आपल्याला पुढचा विषय मी तुला मुद्दामून सांगतो, ह्याच्यात आणखीन एक आलाय, तो आहे सातकणी. सातकणी बुरुज. आणि 1504ची ती फॅक्टरी, म्हणजे दाळूर गोळ्याची फॅक्टरी. थोडक्यात आगरकोट या किल्ल्याची निर्मिती. चौल आधी आहे. आधी आहे. आता इकडचा जो भाग आहे, उत्तर भाग, हम्म. त्याला आपण रवती नदीचं क्षेत्र किंवा खाडी क्षेत्र म्हणतो, दांडावली. ती तटबंदी नंतर झाली. हो. आणि मग ते डच, पोर्तुगीज हे सगळे जे काय आले, त्यातलं सातखडीबद्दल आता आपण लिहितोय, वेगळ्या पद्धतीने पर्यटनावर पण लिहितोय. आता तिथे टेंट हाऊस वगैरे चाललेले आहेत. पण सातखडीबद्दल तुझा अभ्यास वेगळा आहे, म्हणून मी तुला मुद्दामून विचारतो की सातखडीचं वैशिष्ट्य काय? सातकणीला तर एक म्हणजे गमतीचा भाग आहे. वॉचिंग टॉवर असं आपण म्हणायचो. तो आपण बघतो म्हणून तिथे एक लिकर फॅक्टरी होती, अच्छा. म्हणजे जी सगळ्यांना अगदी संध्याकाळ रम्य करू शकेल एखाद्याची, जे अगदी पोर्तुगीज, हौशी डच, असते. इंग्रज. हा. आणि लिकर म्हणजे कुठली तर ती टिपिकल पंच वगैरे असं तिकडे बनवलं जायचं. हा. म्हणजे पोर्तुगीज लिकरच्या रेसिपीज खूप वेगळ्या आहेत. अच्छा. म्हणजे हा एक वेगळा विषय होऊ हा, शकतो बरोबर आहे. की येऊ शकतो खरं तर. ऍक्च्युली ते बराच म्हणजे अजूनही प्रोसेसवर आहे पुस्तक. म्हणजे तेही आपण त्याच्यात ऍड add करू शकतो करूया. की ती लिकर नक्की कुठली होती. तर तिथे वेगळ्या पद्धतीची एक लिकर बनवली जायची, विच इज टू बी सप्लाइड. एक डिस्टिलरी होती तिथे. जसं एक तुम्हाला सांगतो, थोडंसं विषयांतर आहे, पण ज्यावेळेला रेल्वे पहिल्यांदी धावली 1853ला, तर भांडूप स्टेशनला तर भांडूपला रम बनायची. रम बनवली जायची. तर तशा पद्धतीने ती एक खूप गरज होती. हे बघा, मुळात काय होतं, इथे राहणारे बरेचसे ना हे तसे एकलकोंडे होते. अच्छा. आता तुम्ही बघाल तर कोर्लईला जो समाज आहे, हा. तर कोर्लईचा मुळात जे पोस्टिंग होतं ना, कोर्लईचा किल्ला हा पेनिन्सुला आहे, तिन्ही बाजूनी समुद्र. बरोबर. आणि तो जो सुळकामध्ये आलेला आहे, त्याच्यावर जवळजवळ 7 स्टेजेस मध्ये तो किल्ला बांधलाय. बरोबर. आणि ह्या बाजूचा जो भाग आहे, इकडे पोर्तुगीजांचं इथेही राज्य होतं. तर मग तो किल्ला बांधण्याचा उद्देश काय, तर त्यावेळेला कारताज नावाचा एक टॅक्स घेतला जायचा. त्यावेळेला बघा खूप ओपन हे होतं, खरं असं ते आपण म्हणू शकतो वसुदैव कुटुंबकमच होतं. फ्री ट्रेड. फ्री ट्रेड. हा, म्हणजे जिथे तो जो राज्य करेल, ज्याच्या जिसके हात में लाठी उसकी भैंस. बरोबर. तर मग जो जास्त शक्तिवान असेल तो टॅक्स घ्यायचा. याला मग अटकाव करण्यासाठी आपण त्यांना तिथून हाकललं. नंतर मग पुढे ते गोव्याला गेले, आणि काही जण जे पैसेवाले होते वसईकडे सरकले. त्यांच्यातले जे अगदी आपण म्हणू शकतो, ज्याला सोजीर म्हणतात किंवा सोल्जर्स, अगदी जे गरीबातला गरीब त्यांच्यातला जो स्टॉक होता किंवा अगदी साधे होते, हे इकडे उरले. क्या बात आहे. आता तुम्ही गंमत बघाल तर कोर्लईची जी ख्रिश्चन लोक आहेत, ही थोडी मिश्र जमात आहे. हे अँग्लो इंडियन नाहीयेत. बरोबर आहे. हे लुसो इंडियन म्हणतात तसं आहेत. म्हणजे पोर्तुगीज आणि आपण सध्या त्यांना फिरंगी बोलतात लोक. एक्झॅक्टली. फिरंगी याचाच अर्थ लुसो इंडियन. लुसो इंडियन कुठला, तर वडिलांकडनं, म्हणजे पॅटर्नल पॅरेंटेज जे असतं, हे वडिलांकडनं आलेलं त्यांचं पोर्तुगीज आहे. त्याचं कारण काय की जुन्या काळात ही जी डिस्टंट पोस्टिंग असायची, यांना पोर्तुगाल मधले असं म्हटलं जातं की ऑर्फन्स किंवा कोणी मुलं असायची, यांना तिथे पाठवलं जायचं. त्याची कारणं खूप नंतर आहेत, ती सांगेन मी कधी. पण मग हे स्थानिक, हे एकटे होते. मग यांचं काय झालं, यांचं इथल्या स्थानिक स्त्रियांबरोबर लग्न झाली. आता आपल्या इथे साधारणपणे चौकळशी समाजात, अगरी समाजात हा विधी आहे की नाही मला माहिती नाही, पण लग्नाच्या आधी मव किंवा मोह किंवा मव काय करतात. तर इथल्या ख्रिश्चन लोकांमध्ये सुद्धा केलं जातं. क्या बात आहे.
म्हणजे मग हे त्यांच्यात कसं आलं? एक्सचेंज हा, तर मग संस्कृतीचं. कदाचित असं असेल की यांची आई असणार आहे ही इथलीच होती ना. बरोबर आहे. पण मग पुन्हा कसं आहे की पुन्हा त्याला एक पेगनिझम म्हणतात, PIDGM इंग्लिशमध्ये. पेगनिझम कसं आहे की आपला राजा जी भाषा बोलतो तर आपण साधारण तशाच भाषेत बोलायचं. तर अशा ह्याच्यातून त्यांची एक मिश्र भाषा आहे ज्याला ते क्रेओल म्हणतात. क्रेओल. नॉलिंग त्या भाषेचं नाव आहे, आमची भाषा किंवा माझी भाषा. आणि मग पोर्तुगीज भाषेचं जसं ते टाटा किंवा बाय बाय ऑब्रेगाद म्हणतात, किंवा 1 2 3 ला 1 2 3 असं म्हणतात, किंवा त्यांचं एक देवस्थान आहे तिथे माउंट कार्मेल. बरोबर आहे. तर मग तिची प्रेयर वगैरे ती त्या भाषेत आहे त्यांच्या. अच्छा. आणि एक जर तुम्हाला मिळालं कुठे तर इस्तावर द कोर्ले नावाचं एक पुस्तक आहे, स्टोरीज ऑफ कोर्ले. त्याचं हे मिळवलेलं आहे, मुखपृष्ठावर आलंय आपल्याकडे. तांबड्या असं हो रंगाचं. आहे. आणि आणि त्यातली माहिती संकलित झाली. त्याच्यावर आपण एक लेख लिहिला कोर्लेच्या लोकजीवनाबद्दल. अच्छा, तो आहे. हा, तो आहे. पण ह्याच्याबद्दल मला आणखीन एक तुला सांगायचं आहे. 95 साली म्हणजे मी सरकारी वकील असताना माझ्याकडे अचानक इतिहास संशोधक आले. काय म्हणजे ह्या संदर्भात विषय आला म्हणून अलीगड विद्यापीठातून 2 सरदारची मुलं आली. अच्छा. आणि ते शोधत आले की तुमचा याच्यावर अभ्यास आहे तर आपण बोलूया बसूया. घरी आले तर त्यांनी काही दस्तऐवज तेव्हा मला दाखवले. त्यांनी PhD केली या विषयावर. कोर्लेच्या समाज जीवनावर PhD भारतातून आणि त्या सरदारजींनी केले. तर त्याच्याकडे मी दस्तऐवज बघितले होते. त्यांनी पोर्तुगालला तो गेला PhD करण्यापूर्वी. पोर्तुगालमध्ये एका विशिष्ट वस्तीमध्ये, म्हणजे आपल्याकडे कसा कोर्ले हा एक वेगळा भाग आहे, तसा पोर्तुगालमध्ये एक किनाऱ्यावर भाग आहे. आणि त्याने असं सिद्ध करायचा प्रयत्न केलाय की तिथल्या लायब्ररीमध्ये चौलचा ओरिजिनल नकाशा त्याला मिळाला आहे. त्याची त्यांनी सर्टिफाईड कॉपी आणले, फोटोज आणले होते त्यावेळेला. आणि त्या PhDच्या ग्रंथात आहेत. तिथे आजही चोळी बांगडी घालणाऱ्या स्त्रिया आहेत पोर्तुगालला, त्याच फक्त भागात, पोर्तुगालच्या इतर भागात नाही. आणि तिथेही याच भाषेचा अपभ्रंश झालेली पोर्तुगीज बोलली जाते. आणि इतकं पर्यंत संस्कृतीचं संस्कारीकरण किंवा ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे की तिथल्या बायकांना, त्या पोर्तुगालमधल्या एकच बायकांना काष्टा साडी नेसायची सवय आहे, नंबर 1. आणि नंबर 2, त्यांच्या पोलक्याला हात आहेत, म्हणजे खिसे आहेत. तुम्ही आजही पोर्तुगालच्या ज्या इथल्या फिरंगी बायका बोलतो, भाजी विकता, त्यांच्या पोटाजवळ एक खिसा असतो. हे त्यांनी त्या ग्रंथात लिहिले. तेव्हा त्यांनी ते दाखवलं. मला खूप इंटरेस्ट होता. आम्ही स्वतः जाऊन परत काही लोकांच्या मुलाखती घेतल्या. आणि त्यावेळेला मग आपले आणखीन इतिहासाची की इतर लोक जर इतिहासाचा अभ्यास करतायत तर आपण भूमिपुत्र आहोत. आपल्या भूमीबद्दल लोक लिहिण्यापेक्षा आपण अभ्यास केला पाहिजे आणि जतन केलं पाहिजे. हा एक या पुस्तकात आहे. मला पोर्तुगालच्या इतिहासात हा कोर्ले कितपत घेता येईल माहिती नाही, पण ह्याच्यावर आपण लेख लिहिले. मला आणखीन तुला दाखवायचं होतं की आगरकोटा पूर्वी चौल फोर्ट होता आणि नंतर संभाजी महाराजांचं आगमन चौलला झालंय. त्याबद्दल आपण बोलूया. ते साधारण त्यांचं जे आगमन झालं हे अर्थातच आपण म्हणतो एक लष्करी याच्यासाठी झालेलं होतं. हो, बरोबर. आणि तो धामधुमीचा काळ होता. तर त्यावेळेला नक्की किती याची पडझड केली गेली. आणि थोडक्यात आपण म्हणू शकतो पण शिवाजी महाराज माझ्या माहितीप्रमाणे नाही आहेत त्यावेळेला. आणि जंजिराला जाण्यापूर्वी ते तुम्ही एक थोडं विषयानंतर तुम्ही जे म्हणालात ना लुगडं, तर त्याच्यावर एक असं आहे की हे जे लुगडं आहे ना हे टिपिकल त्याला लुगरा म्हणतात. अच्छा. आणि ते नेसायची पद्धत वेगळी आहे. पुढे ते 5वारी साडीसारखं दिसतं आणि मागे 9वारी सारखं काष्टा असतो. आणि त्याच्यात ना रंगांचं थोडंसं कॉम्बिनेशन असतं. म्हणजे थोडक्यात सवाष्णी असतात या पिंक कलर, रेड कलर, ग्रीन असं नेसतात. आणि व्हायोलेट आणि निळा कलर हा ज्यांचे यजमान वगैरे गेले असतील अशा स्त्रियांसाठी, विधवा, त्यांच्यासाठी तो रंग अलॉटेड आहे. आणि जुन्या काळात असं म्हणतात की त्या जसं आपल्या स्त्रिया डोक्यावरनं पदर घेतात तर ज्या वेळेला ती प्रेयर असते ख्रिश्चन लोकांमध्ये, यांच्या इथे असं मी ऐकलेलं आहे की यांच्या ना आतापर्यंत एक 60 का काहीतरी सालापर्यंत, मला नक्की वर्ष माहिती नाहीये, पण प्रेयर या लॅटिन मध्ये चालायच्या. अच्छा. आणि मग कालांतराने कोर्लई हा भाग वसई धर्म प्रांताचा झाला. बॅसिन याचा कॅथलिक प्रेसिडेन्सीचा. तर ज्याच्यामध्ये मराठी भाषा झाली त्यामुळे मग इथे मराठीत प्रेयर होता. तर मग तसं आहे. आणि म्हणजे आता जसं
बॉम्बे कॅथलिक सभा आहे, मुंबईमध्ये प्रेयर इंग्लिशमध्ये होते, हा हा पण वसईमध्ये ख्रिस्ती धर्मियांची जी प्रार्थना असते ही मराठीत होते. तर मग त्यांनी आता मराठी घेतलं. तर एक डायगो परेरा म्हणून एक तिथले फादर माझ्या ओळखीचे होते, जे मूळचे वसईचे, जे सामवेदी होते. जसे वाडवळ हे जुन्या काळातले चौकळशी किंवा पाचकळशी कन्व्हर्ट करून त्यांना ख्रिश्चन केलं, ही सगळी कम्युनिटी वाडवळ आहे. तशी ब्राह्मणांमधली जी कुपारी किंवा कुंपारी किंवा सामेडी जे म्हणतात सामवेदी, हे त्या धर्मप्रांतातले प्रिस्ट वगैरे असतात, तर ते डायगो परेरात असे होते. तर त्यांनी एक कॅसेट वगैरे दिलेली. आणि मुळात आपण म्हणतो की काही गोष्टी या इनहेरिट होतात, तर सामवेद हा मुळातच गायनाचा वेद आहे. त्यामुळे हे सामवेदी गायकीच्या ह्याच्यात बरेच असतात आणि त्यांनी ते दिलेलं होतं. तर मग ते वसई, ते इथलं माउंट कार्मेल चर्चचे फादर होते. मुळात काही चौलकरांना आपल्या माहिती नाही की आता जो भट्टी भाग आहे म्हणजे गोळबा देवीच्या मागचा, ज्याच्यात आता उत्खनन डेक्कन कॉलेजवाल्यांनी केले, टिळक वगैरे सगळे आले होते, राऊत आहेत त्याच्यात. तर सचिन जोशी होते, आपल्या संपर्कात आहे. तर त्याच्यामध्ये बांगड्यांचा कारखाना मिळालाय, काही स्कॅलेटिन मिळालेले आहेत. आणि मग त्यांच्याशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं, आणि हे पुढे इतिहास संदर्भ मिळाले, विशेषतः बॉम्बे गॅझेटियर मध्ये सगळे संदर्भ मिळाले की मुळात चौल बंदर तिथपर्यंत होतं, नंतर ते भरत गेलं. आणि आजचं आपल्याला जिथे आग्राव जेटी म्हणतोय तेव्हा तिथे ती आग्राव जेटी तिथे नव्हती. तर शीतळादेवीचं मंदिर पर्यंत कदाचित मूळ चौल असेल. आणि त्याही पलीकडे आज जो हनुमानपाडा भाग आहे म्हणजे हिंगुळजा देवीचा पायथा, इथपर्यंत जे सिटी होती ती मूळ चौल होतं. आणि तिथला जो किल्ला तोच पुढे डागडुगी केला संभाजी महाराजांनी. आज गोळबा देवीच्या समोर किल्ल्याचे अवशेष सापडत आहेत. म्हणजे तुम्हाला सांगू का, मागचा जो कोळीवाड्याचा भाग आणि क्षणभर विश्रांती जुनं जे हॉटेल, तिकडे ती चिक्की मिळते, त्याला त्या एरियाला भट्टी म्हणतात तिथे. आणि माझा एक मित्र आहे प्रशांत घरत म्हणून, तर त्यांची मी लिंक पाठवतो. आमचं ते पुस्तक आहे ना, ते नेमकं आणायला विसरलो, घरी राहिलं. गेटवेज टू द सी, सॉफ्ट कॉपी पाठवतो, हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन. तर त्याच्यात मी अलिबाग थळ मांडवा रेवसवर लिहिलाय आणि चौल वर एक्सक्लुझिव्हली चौलगंड्यावर प्रशांतनी लिहिलाय. तर प्रशांतचं एक लेक्चर होतं, मला वाटतं एशियाटिक साठी होतं, तर त्याच्यात त्यांनी तो मॅप दिलाय. आपण प्रशांत बरोबर पण एकदा गप्पा मारूया मुद्दा. हो, नक्की कधीतरी जरूर करूया, कारण आपल्याला काय एका भागात पुस्तक लिहिण्याचं काम चालू आहे. आता हे जेव्हा पुस्तक प्रस्तावनेसाठी तू घेशील तेव्हा आपण काहीतरी सुधारणाही करू, म्हणजे या अनुषंगाने. जे तुम्ही म्हणालात ना ह्याचं ते हमामखाना वगैरे जो आहे ना, हमामखाना मुळात काय आहे की जे इन ट्रान्झिट टुरिस्ट म्हणा किंवा कोणी त्यांच्या आंघोळीची व्यवस्था, तर हमामखानाचे तुम्हाला व्हिडिओ आणि फोटो देतो आहे माझ्याकडे. त्याच्यावर थोडं मोगलकालीन स्थापत्यशास्त्र, मध्यपूर्वेत मोगलकालीन मध्यपूर्वेत जसे ते हमामखाना होते ना, टर्किश बाथ वगैरे, आपण टर्किश टॉवेल म्हणतो ना, तर हमाम आंघोळ करणं ते आणि एकत्र हमाम साबणच आहे ना, त्याच्यावरनं झालाय ना. तर मग हे जे ट्रॅव्हलर्स असायचे ना, हे तिकडे असायचे आणि तिथे छोटी स्टोअर्स पण होती. म्हणजे तुम्ही बघाल तर असं ते आर्क्स वाले तुम्हाला तिथे दिसेल. सध्या तिकडे असा बैल बांधलेला असतो, अनेक दुर्दैवाच्या गोष्टी तिथे झालेल्या. आणि त्याच्यावर तुम्ही बघाल ना, तर त्याच्यावर ती बीड्स आणि हे करणारी फॅक्टरी होती. बरोबर. तर असं प्रशांतनी मला सांगितलेलं, ते उत्खनन केलं की मिळते. आता या हमामखानाच्याच मागे पाटीलवाडी म्हणून आहे तिथे, आणि तिथे त्या राजवाड्याचे अंश सापडलेले आहेत. 45 फुटाची भिंत सापडले आणि सातवाहन कालीन विटा ज्या मोठ्या आहेत, भाजलेल्या विटा, पाटाच्या आकाराच्या आणि फ्लॅट असते, मोठा फ्लॅट. ते बांधकाम स्वतः खोडलं तेव्हा आम्ही गेलो तो बघायला. यावर व्यवस्थित लिखाण व्हायला पाहिजे. पण माझा आता विषय आहे जो या पुस्तकात कदाचित येणार नाही, कारण त्याला मला अजून पूर्ण संदर्भ लागत आहेत. याच्या मागे एक मोठं मशिदीसारखं प्रार्थना स्थळासारखं बांधकाम आहे, तिथे शिवलिंग पण आहे. आणि खोटं वाटेल, ताजमहाल सारखी ती वस्तू आहे तिथली. म्हणजे एवढं मोठं बांधकाम चौलमध्ये अस्तित्वात आहे आणि पर्यटकांना काय चौलकरांना पण ते माहिती नाही. त्या वाडीच्या कोपऱ्यात खाडी किनारी ते खूप मोठी आहे, खूप मोठं बांधकाम आहे. तर त्याबद्दल तुझ्याकडे काय माहिती आहे? म्हणजे मला विचारायला ती मुद्दामून बघून घे, ते आपल्याला या पुस्तकात जर समाविष्ट करता आलं तर ते एक महत्वाचं आहे. आता आपण मुख्य तुला दाखवणार आहोत की चौलमध्ये अनेक प्रवासी येऊन गेले. सगळ्यात लेटेस्ट तर माहितीतला आपला रशियन त्याचं स्मारक आहे, निकितान
निकितान काय आहे हा का पण त्याच्या पूर्वी सुद्धा अनेक प्रवासी गेलेत. हा. त्या प्रवाशांची माहिती आपण या पुस्तकात घेतली. माझ्याकडे पुस्तक आहे पेरिप्लस ऑफ हिंदुस्तान, ते देतो तुम्हाला, त्याच्यात ही सगळी माहिती आहे. आपण ही पण या बखरेच्या स्वरूपात आणतो की सुनंदा भोसेकरांनी लिहिलंय शेवटी केवळ कुलाबा गॅझेट किंवा बॉम्बे गॅझेट हे प्रमाण नाही मी मानत. त्याच्यात जे संदर्भ ग्रंथ आले ते कोण, तर या बखरी आहे. बखरी आहे. म्हणजे आंग्रेकालीन एक बखर आहे, अधिकारी दप्तर आहे, आणि ह्या जे प्रवास वर्णन आहेत त्यांची खूप चांगली वर्णनं या गॅझेटमध्ये केले. सुदैवाने माझ्याकडे असलेली जी काय रायगड गॅझेट, कुलाबा गॅझेट होते ती आपल्या नेहमीच्या सोयीप्रमाणे ज्यानी नेली परत आणून दिली नाही. पण अलिबागचे एक सुपुत्र आहेत भास्करराव घाटावकर, ते पुरातत्व खात्याचे डायरेक्टर राहून गेले. JSM कॉलेजला प्राध्यापक होते आमच्या काळात, आता ते रिटायर झाले. त्यांच्याकडे या रायगड गॅझेटची म्हणजे मूळ बॉम्बे गॅझेट जे आहे त्याची सॉफ्ट कॉपी मिळाली आणि ती आपण प्रिंट काढून घेऊन त्याचा सुद्धा आधार या पुस्तकाला घेतला आणि त्याच्यात जी प्रवास वर्णन आहेत ते उतारे आपण या पुस्तकात इतिहासाच्या स्वरूपात आणतोय. म्हणजे या पुस्तकाला केवळ बखर किंवा काल्पनिक चित्र असं नाही ठेवतात आपण, आधार घेऊन त्यावेळेचं चौल काय होतं, त्या काळातलं त्या शतकातलं चौल काय होतं, चौलला 40 साम्राज्य कशी येऊन गेली, चौलला 40 वेगवेगळी प्रत्येक साम्राज्यात नावं कशी बदलत गेली, त्या नावांचा इतिहास काय. म्हणजे सैमूल आणि चौल मध्ये तुला फरक वाटेल. समाऊल आणि चौल, सिमोलला पण होतं, चेमूल पण होतं आणि चौल हे बदलत गेलं. मधल्या काळात चंपावती बोललं गेलं. आता प्रत्यक्षात चंपावती पुराण काळात होतं की नाही याला प्रमाण काहीच नाही, पण असं म्हणतात की सत्यनारायणची पोथी जी वाचली जाते त्याच्यात रेवती चंपावती क्षेत्र आहे. सत्यनारायणच्या पोथीमध्ये चंपावती, ती कलावतीचं गाव दाखवले, व्यापारासाठी आलेली ती चंपावतीला उतरले. लहान असल्यापासून आणि ती देवळं चेंज होत गेली, म्हणजे आता ती थोडी शॉर्ट झाली. पण पूर्वीच्या कथेमध्ये जे, आणि त्याच्यात चंपावती आले आणि चंपावतीचं देऊळ चौलला आहे. चौलला ह्या सगळ्या देवींची देवळं आहेत आणि मग त्या देवींचा इतिहास वेगवेगळा आहे, त्या देवळांचा इतिहास वेगळा आहे. तो या पुस्तकात घेण्याचा मी विचार करतोय. ती कल्पना तुला कशी वाटेल की आपण संस्कृती घेतोय पण चौलमधली जी पुरातन देवळं आहेत त्यातल्या पुरातन कथा, अर्थात त्या भाकड कथा किंवा इसापनीतीतल्या कथा वाटू शकतील. कारण चंपावतीच्या त्या देवीची मान तिरकी का झाली, मग तिच्या हातात सोनचाफ्याचं फुल का, तर सोनचाफ्याचं फुल हे चौलचं मूळ प्रॉडक्ट आहे, कुठून तरी बाहेरून आले पण ते चौलचं प्रॉडक्ट आहे. हे सोनचाफ्याचं फुल दिवे आगरची जी मूर्ती मिळाली सोन्याची मुखवटा त्याच्या कानावर पण आहे. तसंच म्हणजे सेम फुल, म्हणजे जसं तू श्रवण किंवा कर्नाटकातलं मूर्तिकाम बघितलं तर त्यांच्याकडे दागिने आणि तिथली स्थानिक फुलं दिसत आहेत, तशी ह्या रायगड जिल्हा, कारण दिव्यागर इथून समुद्रमार्गे काय लांब नाहीये, तर स्थानिक फुलं, स्थानिक पानं यांचं वैशिष्ट्य त्या ग्रंथांमध्ये, त्या देवींच्या कोरीव कामामध्ये, शिल्पकामामध्ये आलेलं आहे. दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की हिंगुळजा देवीजवळ गंडकी नदीतलं एक शिल्प होतं. मी स्वतः त्याचे फोटो श्रीअंकात छापलेले आहेत, म्हणजे 90 साली काढलेले फोटो, 95-96 पर्यंत ते शिल्प होतं. नंतरच्या काळात त्या हिंगुळजा देवीच्या अंगणात असलेली ती साधारण 1.5 फुटाचीच मूर्ती होती. अतिशय सुंदर कोरीव काम, म्हणजे दुर्मिळ कोरीव काम असलेली मूर्ती होती. त्यावेळेला आपलं काय तेवढं संरक्षण करता आलं नाही. आता ती चोरीला गेले, त्याचे अंकश्री, पण त्याचा उल्लेख या गॅझेटियर मध्ये आहे. आणि ती मूर्ती कसली आहे तर अर्जुनाच्या पायातले किडे त्याची बहीण काढते आणि कावळे ते किडे टिपते, इतकी बारीक तपशील त्या मूर्तीत होता. आणि मग ती अर्जुनाच्या बहिणीची कथा सगळी, मग त्यावेळेस ती जोडत जोडत गावकरी कदाचित चौलला पांडवकालीन नगरी वगैरे जे म्हणतायत, 350 देवळं आहेत. त्यात उल्लेख केल्याप्रमाणे 360 देवळं आणि 350 पोखरणी, म्हणजे बांधीव तलाव. चौलचा एक तुम्ही बघाल ना तर प्रत्येकात ज्ञातीची देवळं आहेत. हो, बघा सगळ्या देवळांची सोनारांचं पण आहे, बरोबर. 45 वर आजही मी सांगू शकतो की आता काय झालं, आता बरीचशी देवळं ही रिस्टोर होतच नाहीत आपल्याकडे सगळं रिकन्स्ट्रक्ट होतं. पण तुम्हाला खरंच जुनं देऊळ बघायचं असेल तर लवकरात लवकर त्या एका कुलकर्णी CKP फॅमिलीकडे असलेलं, त्या देवीचं नाव काय, तिचा आहे फोटो आहे माझ्याकडे, एकविरा देवीची मोठी बहीण मानतात,
भगवती देवी. हा तर भगवतीचं आजही आम्ही दरवर्षी जातो हा. आणि खूप सुंदर लाकडी काम वगैरे आहे. हा तर मग ती सीकेपी फॅमिली कुलकर्णी मला हो, वाटतं, हो. आणि ती ज्या पद्धतीने तिची रचना आहे, वर माडी आहे हम्म. आणि पुढे तुम्ही त्याला प्लेन आणि असं ते बघाल तर वेगळं जाणवतं. तसं भीमेश्वरचं देऊळ आता जपलं भीमेश्वराचं जातं. आहे, हा. भीमेश्वराचं देऊळ भीमेश्वराचं. तसं जपलं जातं. भीमेश्वर पण वेताळेश्वर वगैरे ती वेगळी देऊळ आणि आहे. तरी ती- भगवती देवीच्या देवळात एक मला वेगळं काय जाणवलं, जुन्या काळात कसे घडीची दारं असायची ना, हो, हो, हो. बिजागर असलेली. हो. बघा आता तर डायरेक्ट बंद आपण त्या ह्यानीच करतो ना, असं रेलिंग्स टाईप किंवा असं. तर तिकडे आजही तो घडीचा दरवाजा आहे बघूया नक्की. भगवती देवीचा. देवी तांदळा स्वरूपातली आहे, ती हा. आत आहे. आणि ते पूर्ण माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो देतो मी तुम्हाला. हा, हा. मी मुद्दाम तो काढून ठेवला, हं. कारण माहिती नाही आता नंतर ते काय रिस्टोर केलं तर चांगलं आहे. कारण हनुमान पाड्यावरचं जे मारुतीचं देऊळ होतं ते असं सुंदर होतं. आता तिथे आरसीसी कन्स्ट्रक्शन हा, झालंय. एकदा आरसीसी कन्स्ट्रक्शन झालं की तो जुना बाजच जातो ना. त्यामुळे तुम्ही बघा मेजॉरिटीची इतकी देवळं आहेत की ज्यांना आपण जातो, एक रामेश्वराचं सोडलं तर आता सगळीच देवळं ही अशी कॉन्क्रीट टाईप, म्हणजे बीएचके सिस्टीम मध्ये अगदी गेली अगदी थोडक्यात. चौलचं एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे आता तू चौलला नवीन खरेदी लोक हा. करतात. हा. चौलचं वैशिष्ट्य प्रत्येकाच्या वाडीत विहीर होती. हम्म. ती दगडी होती, चौकोनी होती, त्याला पारंग्याची लाकडं असायची, त्याच्यातून वाळू गाळून पाणी चांगलं यायचं. गोड पाणी म्हणजे त्याला आपण मचूळ पाणी म्हणतो. हा, ते कारण ते filter व्हायचं. चुनखडीच्या हा. दगडातून ते येणारं पाणी कऱ्या म्हणतो कऱ्या, त्याच्यातून. हा, त्याच्यात. आता लोकांना ते तुकडे पडले. हा. मग लोक आता काय करतात, स्वतःच्या 5 गुंठे जागेत स्वतंत्र विहीर खणतात हा. आणि त्याच्यासाठी खड्डा खणताना बऱ्याच गोष्टी सापडतात चौलमध्ये. चौलमध्ये. आणि त्याच्यात एक वैशिष्ट्यपूर्ण वस्तू रिंगवेल सापडतात. म्हणजे आता जी रिंगवेल केली जाते म्हणजे सिमेंटचे हा, हा. गोल एकावर एक ठेवून मधली वाळू काढायची हा. आणि ते खाली सरकवायचे, हा. ही काही शतकांपूर्वी म्हणजे टेक्नॉलॉजी किंवा होती 1000 वर्षापूर्वीची टेक्नॉलॉजी आहे. चौलमध्ये. आहे. चौलमध्ये प्रत्येक ठिकाणी मिळतात त्या. तुम्ही विहिरीचा खड्डा करायला गेलात की तशी काहीतरी मिळते. म्हणजे चौलमध्ये फार पूर्वी छोट्या छोट्या अंतरावर त्या विहिरी होत्या. आता त्याचा आणखीन मी त्या डेक्कन कॉलेजवाल्यांशी जेव्हा बोललो तेव्हा लक्षात आलं, हे 2 प्रकार आहेत. रांजण पण मिळतात. हम्म. रांजणाचे तुकडे आमच्या वाडीत सुद्धा मी रांजण मिळतात बऱ्याच समेळवाडी ठिकाणी. वगैरे विकत घेतली तेव्हा ते रांजणाचे तुकडे मिळाले. तर त्यांचं असं म्हणणं आहे, शेवटी ते अधिकृतपणे इतिहास अभ्यासक आहेत, चौलमध्ये मोठ्या प्रमाणात जवाची दारू केली जायची. आणि हे जव हे धान्य बॅरल आहे ना, म्हणजे बॅरल म्हणजे त्याच्यात ते ठेवली जायची. हा. आणि ते काही काळाने युद्ध आलं, आक्रमण आलं, ती तशीच जमिनीत राहिली. ती तुम्हाला आता माती आणि जव मिश्रित म्हणजे ते आता सगळं कुजून ती रांजणं आता सगळीकडे मिळत आहेत. पण याच्यावर विशेष अभ्यास व्हायला पाहिजे. अशीच रांजणं आता एलिफंटाचं सेकंड एक्सक्युशन झालं त्याच्यात मिळाली. एलिफंटा सुद्धा जी घारापुरी आहे, हा. हे ट्रेडिंग हब होतं. कारण कालांतराने शूरपारा किंवा सोपारा किंवा आजचा नाला सोपारा, हा. इथलं ट्रेडिंग बंद झालं आणि असं म्हणतात की हे इकडे आलं. बरोबर. तर घारापुरीला जे किंवा पुरी किंवा घारापुरी असं ज्याला म्हटलं जायचं, एलिफंटा तर पोर्तुगीज म्हणायला लागले कारण त्यांना तो दगडी हत्ती दिसला आणि मग ती कथा आहे. कदाचित असं होत असेल की आपल्या इथली वाईन ही पॉप्युलर होती, हा. पण ह्याच्यासाठी आता त्या काळात नक्की कुठला समाज हे बनवायचा. तर आता काळण समाज मी ऐकलेला आहे. काळण आणि भंडारी समाज जो आहे, भंडारी समाजात ताडी करणार. ताडी का, पण ह्याच्यामध्ये जे आले गॅझेटियर मध्ये जे आले त्याच्यामध्ये ट्रेडिंग या विषयावर आपण एक ओके, हा, चॅप्टर करतोय की चौल ह्या बंदरातून काय काय आयात व्हायचं आणि काय काय निर्यात व्हायचं. तर निर्यात होण्यामध्ये दारू, मद्य हा, मद्य. हे होतं आणि आयातमध्ये पण मद्य आहे. हा, आणि म्हणजे तुम्ही- इतकं की चायनावरून जे रांजण यायचे त्याच्यावरून नुसतं तेल आलेलं नाही, हा, तर त्याच्यात विशिष्ट प्रकारची लिकर ही सुद्धा आलेली आणि ते रांजण आज अनेकांच्या घरात आहेत. त्याच्यावर चायना खोलले लोक हा. तेवढं पाळलं गेलं नाही. पण आता कोणीतरी संग्रहालय केलं पाहिजे. आपण तोही प्रयत्न करतोय की चौलमध्येच एक संग्रहालय करायचं आणि या घराघरातल्या ज्या पुरातन वस्तू सापडतायत किंवा मिळतायत त्यांचं माहितीपूर्ण साहित्य तिथे जपायचं. अनेक लोक ठीक त्याला आहे. सुरू केलेला आहे प्रयत्न. तर या पद्धतीने तुझा अभ्यास कसा आहे? हा, आता मुळात चौल जेव्हा तुम्ही बघता, जो आपण हिंगुळजा देविकाचा उल्लेख केला, हम्म, हम्म. तर 2-3 समाज असे चौलमध्ये आहेत की जे कदाचित आता असं म्हणणं बरोबर नाही की कुठल्या बाहेरचा प्रांत किंवा ह्याच्यातून, पण ते मायग्रेशन, कारण कुठला खरं स्थानिकता हा मुद्दा असा आहे ना की जो स्वतःला स्थानिक म्हणवतो हा. हा सुद्धा तो मायग्रेट स्थलांतरित किंवा कन्व्हर्टेड आहे. हा, पण एक आपण धरून चालू की एक जिन्सी संस्कृती झाली, त्यानंतर मग काही जण इथे आले. हम्म, तर मग असे जे आहे त्याच्यात हा भन्साळी समाज आहे. हम्म. आणि दुसरा म्हणजे खत्री. खत्री. गुरु नानक हे खत्री होते. अच्छा.
खत्रीमध्ये त्यांची आडनाव गणपत वगैरे असतात ना, कंदाडे, गणपत, ह्या आडनावाचे जे सगळे ते खत्री आहेत, काटवी आहेत त्याच्यात. हा, तर मग खत्री हा जो समाज आहे ना, हा क्षत्रिय पण जे ट्रेडिंग करणारे होते. म्हणजे मुळात काय माहितीये का, तुम्ही एकदा उत्तरेकडे सरकलात की आपलं जे प्रोनाऊन्सिएशन आहे किंवा भाषाशास्त्राप्रमाणे उच्चारण पद्धती थोडी बदलते. तिथे क्षचा ख होतो. म्हणजे मग थोडक्यात आपण क्षेत्रपाल म्हणतो, त्याला ते क्षेत्रपाल म्हणतात. तसा तो क्षत्रिय असतो, याचा खत्री होतो. तर स्वतः गुरु नानक हे खत्री होते, बेदी वगैरे अशा आडनावाची लोक. आणि ही एका वेळेलाच क्षात्रधर्माचं पण पालन करायची, पण हे ट्रेडिंग पण करणारे होते. तर चौलला वगैरे ही जी लोक आहेत ही ऍज अ ट्रेडर म्हणून नक्की आलेली असणार आहे. बरोबर. तर मग ह्या समाजाचा किंवा ह्यांच्या कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असतील, पण मग त्यांना इतिहासही माहिती असायला हवा. तर अशा कुठल्या तरी यांच्याकडनं ह्या नक्की समाजाचा इतिहास आपण शोधून काढला तर खूप उपयोगी होईल. आता ह्याच्यावर एक अभ्यास आपण असा केला या पुस्तकात, तोही चॅप्टर येतोय की मुंबई नंतर प्रगती झाली आणि मुंबईला पोर्तुगीजांनी इथले कलाकार 12 बलुतेदार नेले गिरगाव भागात वगैरे, अगदी चुनाभट्टीपर्यंत, आणि ते तिथे जमलेत. म्हणून तुम्हाला गिरगाव मध्ये खत्रीवाडी, गायवाडी ह्या सगळ्या लोक मिळतील आणि इथली लोक तिथे स्थलांतरित झालेत. पण इथे मूळ ती लोक होती, ते 12 बलुतेदार हे इथे. गायवाडीची स्टोरी थोडी वेगळी आहे. गायवाड्या सगळीकडच्या ह्या कशासाठी आहेत तर जुन्या काळात गुजराती बनिया किंवा वैष्णव बनिया जे असायचे ना, हे पांजरापोळ किंवा जिथे भाकड झालेल्या काही, तर आपल्या हिंदूंमध्ये नाहीच ना, आपण आजही घरातल्या सारखंच पालन पोषण करतो. मग ह्यांच्या पांजरापोळ किंवा ह्याच्यासाठी फंडिंग कुठून येईल, तर मग त्याच्यासाठी चाळ बांधली जायची गायवाडी, आणि तिचा जो रेंट असतो ना हा तिथे दिला जायचा. हा, त्यामुळे तुम्ही आजही बघाल तर गायवाडीच्या बाहेर ते गाईचं मुख आहे. खत्रीवाडी आहे, रतन खत्री होते ना, ते आता त्यांच्यापैकी होते की नाही माहिती नाही. पण म्हणजे आपल्याला चौलच्या हा इतिहासाचं जे आपण ज्या पद्धतीने बकरीच्या स्वरूपात आणतोय त्याच्यावर प्राथमिक प्रतिक्रिया काय असेल तुझी? आपण याच्यावर पुन्हा हे पुस्तक वाचल्यानंतर आपण पुन्हा भेटणार. ते ह्यांचं एक सांगायचं राहिलं की जो आपला भन्साळी समाज आहे, तर मुळात बघा भन्साळी समाज आहे ना, हा कापड बनवणारा म्हणजे विणकर, बुनकर म्हणतात ते. तर भन्साळी, साळी, सॅलियन या सगळ्यांची कामं एकच होती. म्हणजे पाकिस्तान किंवा हा जो प्रांत आहे इथला भन्साळी, किंवा गुजरात राजस्थानकडनं, त्यानंतर महाराष्ट्रात साळी असतात आपल्या इथे, आणि मग तुम्ही अजून खाली गेलात दक्षिणेकडे तर सॅलियन असतात. पण तुम्ही ह्या सगळ्या लोकांचं जर बघितलं तर यांचं काम हे कापड बनवणं, आणि भन्साळी समाज हा कापड बनवणारा होता. तुम्ही एक डोळ्यासमोर आणा, आपले भन्साळी सायकल मार्टवाले होते, त्यांचे फीचर्स बघा, कारण त्यांच्यात इंटर रेशियल मॅरेजेस फार कमी झालेली, त्यांच्या समाजातच व्हायची, त्यामुळे त्यांनी त्या बऱ्याच गोष्टी इनहेरिट केलेल्या. आणि मग त्याच्यातून ही जी हिंगुळजा देवी आहे, तर हिंगुळजा देवी ही तांदळा स्वरूपातली देवी आहे, आणि असं म्हणतात की ती बलोचिस्तानवरनच ह्या बाजूला आलेली आणि ह्या समाजाने. दुसरं म्हणजे मला माझे एक ओळखीचे काका आहेत, त्यांनी अशी माहिती सांगितलेली की त्यांना लता दिदी, आशा दिदी ह्या रामचंद्र चितळकर, त्या काळात जसं प्लेबॅक सिंगिंग असायचं तसं एक ऑर्केस्ट्रा पण असायचे. तर पौष पौर्णिमेपासून ते मला वाटतं 4-5 दिवस आधी किंवा पुढे मागे कधीतरी सगळे भन्साळी लोक मुंबईतले पौष पौर्णिमेला हे तिथे यात्रेला येतात, आणि तिथे खूप मोठा जल्लोष असतो, फायरवर्क, म्हणजे दारूकाम भरपूर चालतं. आणि आता मुळात हे मुंबईहून काय येतात तर ज्यावेळेला बंदरात गाळ बसला, बरेच भन्साळी लोक हे मुंबई आणि भिवंडीकडे गेले. बरोबर. त्यामुळे सगळे हातमाग हे कुठपर्यंत यांचं होतं, जिथपर्यंत हातमाग होते, हातमागावर कापड बनवलं जायचं ना. तर मग पण पुन्हा कसं झालं की तुम्ही दैवत हलवू शकत नाही, त्यामुळे दर पौष पौर्णिमेला हे इकडे येतात. आणि माझ्या मते बहुतेक खत्री समाजाची किंवा भन्साळी समाजाची रामेश्वराच्या बाजूला आशापुरा म्हणून देवी आहे, तिची ते वाडी वगैरे भरतात. बरोबर. तर ते असतं. आणि मग सी रामचंद्रांचा ग्रुप यायचा, आणि आता दिदी त्या गेल्यालाच 92 वय होतं त्यांचं, त्यांनी जी गोष्ट सांगितलेली ही त्या 12-15 वर्षाच्या असतील तेव्हापासून ह्या गायला सुरू लागलेल्या ना, म्हणजे त्या ग्रुपमध्ये. तर मग त्यांनी त्यांचा प्रवास मुंबईहून असा सांगितलेला की बहुतेक भाऊच्या धक्क्यावरनं हे बोटींमधनं यायचे,
आणि चौलला. मग चौलला आणि मग पुन्हा ते छोटे काय बोटी असतील ते पाडावासारखं त्याच्यातून मग ते उतरून पुढे यायचे, नंतर बैलगाडीने ते हिंगळजा देवीच्या इथे जायचे, सेवा सादर करायला. हा, आणि 5-6 दिवस तिथे राहायचे. अच्छा. आणि मग पूर्ण त्यांचे सगळे म्युझिशियन्स, गाणं, असं ते सगळं काम हेच असायचं. याच्यात आणखीन एक चॅप्टर माझा येतोय, म्हणजे हा, हे अर्धवट पुस्तक आहे अजून, हे हा. प्राथमिक वाचनासाठी मुद्दाहून पुढच्या आठवड्यात म्हणजे पूर्ण होईल तेव्हा तुला देणार होता. हम्म. चलनावर आपण येणार आहोत. चौलमध्ये जसे 12 बलुतेदार सुधार होते. म्हणजे जे लिहिले जाणं महत्वाचं आहे, म्हणजे चौलचा अभ्यास करताना, तसंच चौलला वेळोवेळी साम्राज्य बदलत गेली, चलनं बदलत गेली, आणि मग त्याचा प्रवास अगदी पूर्वीपासून होतो. हो, म्हणजे सुवर्ण होण्यापासून काही आधीचा बार्टर सिस्टम नंतर सुवर्ण होणार. हा. आणि शेवटचा होऊन म्हणजे अलिबागी अलिबागी रुपया. रुपया, त्याबद्दल मुद्दाहून तुझी माहिती सांग. अलिबागी रुपया खूप गमतीशीर प्रकार आहे. हा. मुळात कसं आहे की साम्राज्य जरी बदललं ना तरी कधी कधी काय व्हायचं की अर्थसत्ता एवढी लगेच बदलत नाही. हा. म्हणजे एखादा राजा जरी बदलला तरी त्याचं चलन हे समाजात चालू राहतं. हा. अलिबागी रुपया पाडायची किंवा जे टांगसाळ होतं, हा. नाणं होतं ना, नोट नव्हती, ती प्रिंट व्हायचं नाही, ते टांगसाळ्यातून ते पाडले जायचे. तर ह्याची काही पोद्दार किंवा असे जे काही दैवज्ञ ब्राह्मण होते यांना ती अथॉरिटी होती. वेदक. हा, वेदक फॅमिली वगैरे यांच्याकडे. आणि सगळ्याच यांना नव्हती. जसं नागोठण्याला नाणे ठाणे होतं, नागोठण्यालाही नाणी पाडली जायची, तशी आपल्या इथली नागाव आणि चौलला हे केली जायची. त्याच्यात पुन्हा डुप्लिकेट नाणी पण निघायची, ज्याला एक काहीतरी एक शब्द वापरला. माझ्याकडे पुस्तक आहे त्याच्यात ते लिहिलेलं आहे. म्हणजे फेक नाणी जशा फेक नोट्स असतात तशी फेक करन्सी त्या काळातही होती. अलिबाग रुपयाची गंमत अशी आहे की त्याच्यावर श्री कोरलेलं होतं, जसं तुमचा ऍड्रेस हा श्रीभाग आहे इथला घर तुमचं. त्यावर आपण पूर्ण वेगळं आर्टिकल तयार केले. अच्छा, त्याच्यावर माझा विचार झाला या पुस्तकात घेऊया, पण मुद्दाम त्या श्री बद्दल. श्री आपलं ते सिम्बॉल होतं की श्री लिहिलेला म्हणजे हा अलिबागी रुपया. त्याला अलिबागी रुपया म्हणायचे, श्रीबागी रुपया. चांदीचं प्रमाण चांदीचं प्रमाण चांगलं होतं, मुंबईच्या तो वरचढ होता. बरोबर आहे. म्हणजे शुद्धता ही अलिबागमध्ये जास्त होती, असं मी नेहमी कधी प्रेझेंटेशन मध्ये सांगतो की ब्रिटिश सुद्धा मान्य करत होते. एक तुम्ही लक्षात घ्या, हा आपण जेव्हा रुपया वापरायचो तेव्हा जसं डॉलरच्या तुलनेत आपल्या आता सध्या करन्सी वर खाली जसं होतं, तसं अलिबागचा रुपया हा नेहमी पुढे असायचा. याचं कारण होतं की ते चांदीवर बघितलं जायचं. तर आपली चांदी जास्त शुद्ध होती. बॉम्बे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी ऑपरेटेड जी बॉम्बे होती तिथली चांदी शुद्ध नव्हती, याचा अर्थ. त्यामुळे पेशवाई गेली, त्यानंतर अंग्रेजी 1840 वगैरे गेली काहीतरी, पण त्यानंतरही हा रुपया काही वर्ष बाजारात चलनात होता. तर ही त्या अलिबागी रुपयाची संदर्भ सांगतो. म्हणजे रास होत गेला अलिबागचा, चौलचा. मुंबईला महत्व वाढत गेलं. अलिबागचे कारागीर सगळे मुंबईला गेले, पोटा पाण्यासाठी बाकीची लोक मुंबईला गेली, त्यांच्या पाठोपाठ कुटुंबाच्या कुटुंब स्थलांतर झाले, आणि मग अलिबाग, चौल, नागाव हा भाग ओस पडत गेला. इतिहास खूप मोठा आहे, परंतु तो ओस पडत गेल्यानंतर अलिबागच्या लोकांना अलिबागचे बाले म्हणून म्हणायला लागले. कारण अलिबागची लोक या रेवस मार्गाने जायची, बोटीनी जाताना सगळं तांदूळ बिंदूळ घेऊन जायची, चिंचेची गोळे, फळं सगळी घेऊन जायची, आणि येताना मग मुंबईच्या वस्तू आणायची. आणि मग तो रेवस धक्क्यावर किंवा भाऊच्या धक्क्यावर माणूस आला की अलिबागवाल्यांकडे बावळट अलिबागकर अशा नजरेने बघायचे, आणि तिथे तो म्हणतात शब्द तयार झाला की अलिबाग से आया क्या. आणि म्हणजे इतकी अवहेलना अलिबागकरांची झाली, आणि आता पुन्हा अलिबाग हे जगाच्या नकाशावर पर्यटकांमुळे किंवा औद्योगिकरणामुळे पुढे येते. हे सायकल असतं. म्हणजे आता आपण मगाशी जी चर्चा केली, आता संपवत घेतोय आपण चर्चा मुख्यतः, की सातवाहन काळात जे सुवर्णयुग सुरू झालं ते पोर्तुगीज काळात व्यापारी युग म्हणून खूप चौल पुढे आलं. म्हणजे पुरातन सोडून देऊ आपण, कळलं ना, पुरातन काळ, बुद्ध काळ, सातवाहन काळापासून जरी विचार केला, म्हणजे मी मगाशी सांगितलं लिखित स्वरूपात जिथे आहे ते, तर इतकं चौल पुढे होतं. चौलला जेवढे लाखो इमारती होत्या, चौलला लाखो लोकांची वस्ती होती, बंदर विकास होता. नंतर ते 18 फूट बंदर भरलं जाणं, आणि जवळजवळ 1 अष्टमांश नदीनी उरणं, हे सगळं ऱ्हासाची कारण आहेत. ती अनेक आहेत, भौगोलिक वगैरे सगळं आहे त्याच्यात. आज चौल परत वरती येते, अनेक कारणांनी वर येते. त्यावेळेला हा इतिहास आणि संस्कृती विसरली जाऊ नये म्हणून चौलमध्ये एक चांगलं वस्तू संग्रहालय होणं, आणि चौलचा इतिहास आधुनिक पद्धतीने डिजिटलायझेशन होणं, त्याचं संगणीकरण होणं, हा या पुस्तकाच्या मागचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यावर आता तू समारोपाचं बोल. समारोपाचं खरंच गरज आहे की काही ठिकाणी तुम्ही बघाल तर आपली संस्कृती किंवा आपल्या पूर्वजांचं जे सगळं संचित असतं
हेच आपल्याला पुढे जे एक शिदोरी म्हणून मिळतं, हा तुम्ही करता उपक्रम खराच आपण म्हणू शकतो की स्पृहणीय आणि स्तुत्य उपक्रम आहे. ह्याचं कारण असं आहे की नंतरच्या येणाऱ्या पिढ्या यांना फक्त एक चौल नावाचं एक बंदर होतं आणि तिथे आपले आजोबा पणजोबा राहत होते एवढंच फक्त कळेल. नाही तर याच्यामुळे त्यांना कळेल की आपण एक लिगसी म्हणतो ज्याला, की आपण एका मोठ्या साम्राज्याचा सांस्कृतिक वारसा जतन केलेला आहे, एका मोठ्या साम्राज्याचा कधी काळी असलेल्या इथले आपले पूर्वज होते. आणि थोडासा उल्लेख म्हणजे अर्थातच की चौकळशी पाचकळशी समाज हा इथे येऊन राहिला त्यानंतर खरी इथली प्रगती त्या काळात झालेली असणार आहे, ज्याच्यात तुम्ही तो अधिकारी उल्लेख केला. बरं, याचा डायरेक्ट कनेक्शन आहे मुंबई, आजची मुंबई किंवा याचा पुढचा याच्याशी कसं आहे तर एक युद्ध जे झालं ना त्याच्यात ह्यांना खालचे भाग मिळाले आणि मग ह्या चौकळशी फॅमिलीज इकडे आल्या. हा एक पुढचा वेगळा भाग होऊ शकतो, बरोबर, की ज्याच्यात राणावरनं राणे झालेले आहेत. कारण ही जवळजवळ 65 वगैरे जी कुटुंब मुंगी पैठण किंवा पैठण करत बिंबराजा बरोबर किंवा भीमराजा बरोबर खाली उतरली मैकावतीच्या बखरीत जे दिलेलं आहे. म्हणजे मूळ ह्यांचा जर हे ट्रेस केलं तर हे सगळे उत्कल देश किंवा आजचा ओरिसा इथला चौकळशी पाचकळशी समाज हा तिथला क्षत्रिय समाज आहे जो खाली उतरला. ते रक्ताचे पाठ वाहिले अशोकाचं, ते युद्ध झालं, हा सगळा इतिहास. आणि मग खाली आले तर हा कलिंगाचं युद्ध, कलिंगाच्या युद्धानंतर ही कुटुंब खाली आली. त्यांच्याबरोबर यांचं पौरोहित्य करण्यासाठी काही पळशी किंवा असे काही ब्राह्मण फॅमिलीज पण होत्या, पण मेजॉरिटी हे सगळे क्षत्रिय होते. पैठण मार्गे मग खाली मुंबईकडे आले. पण आज काय आहे की इतिहासात फक्त मुंबई आणि मुंबईच्या वरचा म्हणजे उत्तर कोकण आपण ज्याला म्हणतो ह्या भागाच्याच इतिहासावर जास्त फोकस झाला. ह्या बखरीमुळे जे मूळ आता जे मला सांगायचंय की ह्या बखरीमुळे जी कुटुंब दक्षिणेकडे आली म्हणजे त्या काळातला कुलाबा आता रायगड जिल्हा किंवा थोडक्यात त्याही आधीचा अष्टागर आपण म्हणू शकतो की सासवणे आवास किहिमतळ अक्षी नागाव चौल रेवदंडा ह्या गावांमध्ये येऊन स्थिरावला. आणि मग इथली जी स्थित्यांतरं घडली ही ह्याच्यात आपल्याला वाचता येते जी कुठेही नाहीये. आणि मग थोडक्यात हा चौकळशी पाचकळशी ज्ञातीचा इतिहास असंही आपण याच्याकडे त्या व्यतिरिक्त अन्य ज्ञाती आभार शेवटी आभार म्हणतो मानणार नाही. हा पहिला प्रयोग आहे. आपण पुन्हा एकदा या विषयावर बोलणार आहोत. नंतर आपण मुद्दामून अलिबागच्या इतिहासावर तुझ्याशी बोलणार आहोत. विशेष म्हणजे तुझ्या स्वारस्याचं म्हणजे शिवसेनेच्या इतिहासावर आपण एकदा भेटूया. कारण तू आणि मी शिवसेना जी अनुभवले किंवा माहिती आहे ती बऱ्याच जणांना माहिती नाही. आजच्या शिवसेना नेत्यांना सुद्धा माहिती नाही हा माझा दावा असतो. माझ्या पहिल्या पुस्तकात जय महाराष्ट्रामध्ये मी ती 42 पानं आणलेली आहेत की त्यावेळी शिवसेना काय होती. शिवसेना स्थापनेपासून शिवसेनेचा सुवर्णकाळ म्हणजे सत्ता आली हा शिवसेनेचा सुवर्णकाळ नाही. बाळासाहेबांच्या एका हाकेवर आणि नोकऱ्या लागल्या. हे वेगवेगळे आपण पॉडकास्ट पण करणार आहोत. आज आला पण तुझी ओळख राहिली, तुझी ओळख मुद्दाम तू सांगावीस अशी माझी इच्छा आहे. म्हणजे आता मी असं घडत गेलो म्हणजे ऍडव्होकेट विलास नाईक सर किंवा यांच्यासारख्या थोर लोकांचे ऐकणं लहानपणापासून लिखाण त्यांचा जास्त वाचणं. कारण हे तर आत्ता फार अलीकडे एक वर्ष दीड वर्षात तुमचे पॉडकास्ट वगैरे पण लहान असल्यापासून अगदी सगळी पुस्तकं बाबा रेग्युलर घ्यायचे. बाबांना खूप असं अप्रूप होतं की अरे उत्तम वक्ता म्हणजे बाबा म्हणायचे वक्तृत्व त्यांचं खूप छान आहे. आणि असं ऐकत लहानाचा मोठा थळमध्ये आणि थोडंफार लिखाण करतो. तर लिखाण काय काय केलेस आपण मुद्दा शेवटाकडे आलोय. मॅरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी तर्फे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रिंटिंग डिव्हिजननी पब्लिकेशन अँड ब्रॉडकास्टिंग डिव्हिजननी पब्लिश केलंय पुस्तक गेटवेज टू द सी हिस्टॉरिक प्लेसेस अँड डॉक्स ऑफ फोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रिजन, ज्याच्यात जवळजवळ 17 लेखकांनी कॉन्ट्रीब्युट केलाय. क्या बात आहे. उत्तरेपासून म्हणजे अगदी वसईपासून ते मुरुड पर्यंत. तर माझा एक 15 पानांचा लेख आहे. मँगोज अँड मोर नावच पुस्तक लेखाचं आहे. मँगोज अँड मोर हिस्टॉरिक पोर्ट्स ऑफ अलिबाग, थळ, मांडवा अँड रेवस. आपण भेटत राहूया मुद्दाम परत भेटूया. आणि असे योजनामध्ये लिखाण आहे माझं खांदेरीवर. क्या बात. आपण वेगवेगळे विषय लोकांपर्यंत पोहोचूया. यातला उद्देश एवढाच आहे की हा संपूर्ण अष्टागर परिसर लोकांना परिचित करून देणे. खूप खूप आभार. धन्यवाद. हो नमस्कार. ऐकून कसं वाटलं.